मुक्ताईनगरमध्ये बोगस मतदान केल्याचा आरोप होत आहे। गोंधळ या ठिकाणी मुक्ताईनगरमध्ये सुरू आहे। आमदार आपल्या सोबत आहे। काय या इथे 70-75 लोकांनी जे मलकापूर किंवा इतर तालुक्यातले स्टुडंट आहे या कॉलेजला शिकत असताना त्यांची या कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी आयडी बनवून घेतलेली आहे। गेल्या 15 दिवसापासून या कॉलेजचे सगळे कर्मचारी एकाचीही ड्युटी इथे निवडणुकीसाठी लागली नाही। ते सगळे कर्मचारी या संस्थेच्या लोकांसाठी प्रचार करत आहे। योगायोगाने निवडणूक आयोगाने पण यांच्या संस्थेचे यांच्या शाळा निवडणुकीसाठी केंद्र घेतलेले आहे। सगळं मॅनेज केलं आहे। त्यामध्ये या 70 लोकांनी जी वोटिंग केली त्यातले 2 लोक आता सापडलेले आहे, जे राहायला मुक्ताई मलकापूरला आहे। त्यांचे पत्ते मलकापूरला, काहीचं सारबर्लीला, काहीचं कोथडीला आहे। तिच्या आधार कार्डवर त्यांचा ऍड्रेस तो आहे, पण मतदार दुबार आहे। इथे पण इथे येऊन मतदान करता आणि इथल्या उमेदवारांना फायदा करण्याचा नियमित प्रयत्न करता। आज ते 2 लोक पकडलेले आहे। त्यांचं आधार कार्ड तिकडता असल्यावर इकडे मतदान करताय। 2च लोक सापडले आहे। 100-1 लोक असे प्रचार मतदान करून गेलेले आहे। या संदर्भात निवडणूक आयोग काय कारवाई करणार आहे, त्या लोकांवर काय कारवाई होते, त्या लोकांचे फोटो दाखवा, बदलण्याचं काम करू नका, कोणाच्या म्हणण्यावर आले ते चौकशी केली पाहिजे। म्हणजे यामध्ये खऱ्या अर्थाने गुंडगिरी, बोगस वोटिंग, दहशत कोण करतोय? एका कुटुंबातले 4-4 लोक पोलीस प्रोटेक्शन घेऊन प्रत्येक गल्लीत 4-4 वेळा फिरताय। हे लोकांवर प्रभाव टाकायचं काम नाही का? आमदार फिरतोय, मंत्री फिरतोय, विरोधी पक्ष काय ते प्रदेशाध्यक्ष फिरताय कोणत्या पार्टीचे, 4ही पार्टीचा काला मोडला आहे। काय खातात त्यांना समजत नाही आहे। त्याच्यामुळे आता हे पोटाचं अपचन होईल असं मला वाटतंय। पुढची भूमिका काय? आता आंदोलनाची भूमिका होईल। 10 मिनिटात नाही झालं पूर्ण गाव इथे जमवू, क्लिअर कट नाही झालं तर मतदानावर अशामध्ये बोगस मतदाराचं सावट असेल, अधिकारी त्यांना मदत करत असेल, मंत्री पदाच्या दबावात किंवा राज्याच्या प्रशासनाच्या दबावात, शासनाच्या दबावात, चूक आहे। होते आमदार चंद्रकांत पाटील। कॅमेरा पर्सन मंगेश डोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।